उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीसह पक्षाचे शिवसेना हे नावही ताब्यात घेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दणका दिल्यापासून शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात आणि दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये कमालीची कटुता आली आहे हे जगजाहीर आहे। शिंदे शिवसेना आणि उबाटा सेनेचे नेते कार्यकर्ते नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत। रत्नागिरीत शिंदे सेनेचे किरण उर्फ भैया सामंत यांनी उबाटा सेनेचे सलग 3 वेळा आमदार असलेल्या राजन साळवी यांचा आणि सिंधुदुर्गातही कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू वैभव नाईक यांचा पराभव शिंदे सेनेच्या निलेश राणे यांनी करत तळ कोकणातून उबाटा सेनेला हद्दपार केले। हा अगदी 2 महिन्यापूर्वीचा इतिहास आहे। शिंदे शिवसेना आणि उबाटा सेनेचा 36चा आकडा असतानाही कणकवलीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले। 8 जानेवारी रोजी शिंदे सेनेचे लांजा राजापूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत हे कणकवलीत आले असता एका हॉटेलमध्ये उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी भाऊ गर्दी केली। माजी आमदार वैभव नाईक यांचे विश्वासू उबाटा सेनेचे रामू विखाळे, उबाटा युवा सेना कणकवली तालुका प्रमुख यांच्यासह महायुतीतील भाजपचे माजी नगरसेवक संजय कामतेकर यांनी किरण सामंत यांची यावेळी भेट घेतली। किरण सामंत हे सिंधुदुर्गचे सुपुत्र असून त्यांचे राजकारणाव्यतिरिक्त सर्वपक्षीय मैत्रीपूर्ण संबंध आहेत, याचीच प्रचिती कणकवली येथे आली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।